ऑपरेशन सिंदूर नंतरच्या घवघवीत यशानंतर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं ठाण्यामध्ये सिंदूर रॅली संपन्न झाली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भारतीय जनता महिला मोर्चा याच्या वतीनं सिंदूर यात्रेचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं तोडीस-तोड उत्तर दिले, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। भारतीय लष्करी सैन्यानं आपल्या संपूर्ण बळपणाला लावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उत्कृष्ट अशी कामगिरी करत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस-तोड असं उत्तर दिले। भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ त्याचबरोबर विजयाचा जयघोष करण्याकरता ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती। अनेक महिलांच्या सिंदूरचं रक्षण करत मिशन पूर्ण केलंय। तर या जयघोष विजयाचा आणि सलाम शौर्याच्या अंतर्गत ही सिंदूर यात्रा ठाण्यामध्ये संपन्न झाली। भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिंदूर यात्रा काढण्यात आली होती। तलावपाळी येथील अहिल्याबाई होळकर घाट इथून या रॅलीचा शुभारंभ झाला। भारतीय सैन्याच्या जयघोषाच्या नारेबाजी देत ही सिंदूर रॅली अनेक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी तसंच भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला। भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचीही इथे उपस्थिती लागली। आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपाच्या महिला उतरलेल्याच आहेत। जे पाकिस्ताननी जे केलंय, जे त्या आतंकवाद्यांनी केले, जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत, घरं उद्ध्वस्त केलेत, लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे। आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्या बरोबर हे वाईट कृती झालेली आहे, आम्ही सगळ्या महिला, आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहेत।